समस्त कोकणवासीय ज्या उत्सवाची आतुरतेने वाट पाहत असतात तो गणेशोत्सव काही दिवसांवर आला आहे। याच पार्श्वभूमीवरती एस टी महामंडळाने 5,000 जादा बसेसची घोषणा केली आहे। पण ज्या रस्त्यावरून या गाड्या धावणार तो मुंबई गोवा महामार्ग ज्या दुरावस्थेत ज्या खड्ड्यांच्या साम्राज्यात आहे त्याला कोणी वालीच नाही आहे। 2011 पासून या महामार्गाचं चौपदरीकरणाचं काम सुरू झालं आहे, जे अजूनपर्यंत पूर्णच झाले नाही। यातील झाराप ते लांजा या पट्ट्याचं काम 2020 पर्यंत पूर्ण झालं, परंतु लांजा ते इंदापूर या मार्गाला काय शुल्क कष्ट लागलं आहे ते अजून संपलेलंच नाही आहे। नुकतीच या कामासाठी 2026 ही नवीन डेडलाईन देण्यात आली आहे। मुंबई उच्च न्यायालयाने जनतेकडून सातत्याने आंदोलन करून सुद्धा सगळ्यांकडून खडसावून सुद्धा सरकारी यंत्रणा ढिम्मच आहे। मोठे उत्सव गणेशोत्सव, शिमगा, दिवाळी यांसारखे मोठे उत्सव आले की प्रशासन जागं होतं आणि या खड्ड्यांच्या महामार्गाची दुरुस्ती करण्याच्या मागे लागतात। बाकी सगळा काळ थंडा कारभार। इथे प्रश्न पडतो, फक्त गणपतीचेच लोक कोकणात जातात का हो? या रस्त्यांची आणि कोकणाची ही दुरावस्था कधी थांबणार? सरकार आता तरी जागं होणार का?